किती दिवस उतरेल एवढंच मला अशी शब्दांना सांगायचं आहे. कधी काळी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, मात्र त्या कोकणामध्ये आता शरदराव जाधव नावाचे एकमेव आमदार आपल्यासोबत शिल्लक आहेत. सगळ्यांनी शिवसेना सोडली, जे उद्धव ठाकरे. आमदार असणं आणि संघटन असणं याच्यात फरक आहे. संघटन म्हणून या महाराष्ट्राच्या गावागावात कानाकोपऱ्यात आम्ही आहोत. आमदार गेले म्हणजे संघटना संपत नसती. सत्तेच्या प्रलोभनापायी जर काही लोक जात असतील, एखादा तुकडा टाकला तर कोणी जात असतील, तर मला असं वाटतं ही गद्दारी केली म्हणजे संघटना संपली असं याचा अर्थ होत नाही. कोकणात संघटना तुमच्याकडे आहे? संघटना आहेच, संघटना आहे. आता ते आमच्यातले काही लोक गेले होते पहा 8-10 दिवसापूर्वी, माझं राहिलं त्यांना बोलवलं. तिथले 8-10 नगरसेवक, त्या वार्डाला एखादा बूथवरचा कार्यकर्ता तरी त्यांच्याबरोबर गेला का? आमच्यातले कोणते भैया गेला, किशोर गेला, मकरन गेला, एक बूथवरचा जरी कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेला एवढं दाखव. मी खरं तर आज सगळ्या शाखाप्रमुखांना बोलवणार होतो इथं तिथल्या. मी त्यांच्याशी सगळ्यांशी बोललो की एक साधा बूथवरचा कार्यकर्ता सुद्धा त्यांच्यासोबत गेलेला नाही. त्यामुळं शिवसेना काही क्लास बेस पार्टी नाही, मास बेस पार्टी शिवसेना. आमदार गेले तेव्हा नगरसेवक कुठे गेले? ठीक आहे ना, आता नगरसेवक कोणीच नाही या महाराष्ट्रात. या महाराष्ट्रात निवडणुकाच नाही 2-3 वर्षांना, त्यामुळे माझी नगरसेवक आहेत. हे नगरसेवक जाऊन काठीपेटे घेतल्या, प्रत्यक्ष मेळावा घेतला, तरी पण काय गेले काय? हे पहा, आम्ही ठरवलेलं आहे की आता कोणाची मिन्नतवारी करायची नाही. ज्याची ज्याची इच्छा असेल त्याला एकदा जाऊ द्यावं. संघटन ताकदीनं आम्ही उभा करू, प्रत्येक वार्डात उभा करू. जे जे केले त्या वार्डात उभा करू. भारतीय जनता पार्टी जिथं आहे तिथंही उभा करू. आहेच आमचं संघटन, उभा करायचं म्हणायची गरज नाही. इकडे संतोष बसन तिकडे बस. त्याच्यामुळं कोणी गेलं जरी असलं तरी तिथलं संघटन आमचं चांगलं आहे, शाबूत आहे, मजबूत आहे. तुम्ही जे जे लोक गेले होते, आता तुम्ही बघा ना, आता पश्चिमला मत घेतले ना लाखाची वर शिवसेनेनं. मध्याला वेळेवर आमच्यातला एक जण गेला तरी बाळासाहेब थोरात उभे राहिले, मत घेतलेच ना 40,000. वैजापूरला घेतलेच ना मत, पैठणला घेतलेच ना मत लाखभर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही जनता आमच्याबरोबर आहे ना. जवळपास 5.6 लाख मतदान शिवसेनेला या 6 मतदारसंघात झालेलं आहे. हे तो लोक शिवसेनेच्या बाजूने आहेत. आम्ही त्यावेळेस म्हणत होतो की सरकार या योजना बंद करतील. लोकांना भीती दाखवली की यांचं सरकार आलं ते बंद होणार. यांचंच सरकार आलं आणि मी तर म्हणेल कोर्टाला पुढे करून येणाऱ्या काळात अन्य अनेक योजना बंद होऊ शकतात. आपण कित्येक बसवर जाहिरात आहे, 85 कोटी लोकांना आम्ही अन्नधान्य, फार अभिमानाची बाब आहे. बघा आज 5 लाखाच्या वर लाडक्या बहिणीचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. लाडका भाऊ योजना जाहीर केली मुलांसाठी. काल मला धाराशिवहून फोन आला, मोर्चा काढला होता या लोकांनी. 6 महिने रोजगार दिल्यानंतर त्यांना परमनंट नोकरी देऊ. 6 महिने रोजगाराचे पेमेंट सुद्धा अजून मिळालेलं नाही या लाडक्या भावाची. मराठवाड्यातला नव्हे तर महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं ठिबक सिंचनाचं अनुदान मागच्या 3 वर्षाचं बाकी आहे. अतिवृष्टीचं अनुदान बाकी आहे, दुष्काळाचं अनुदान बाकी आहे. इव्हन संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा वेळेवर भेटत नाही. कशामुळं की आज राज्याच्या डोक्यावर 7 लाख कोटीचं कर्ज आहे आणि देशाच्या डोक्यावर 2.5 लाख मला वाटतं, मला आकडे सुद्धा सांगता येणार, 2.5 लाख रुपयाचं कर्ज आहे देशाच्या डोक्यावर असं मला वाटतं. पण मला महाराष्ट्राचं माहिती 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. बदल केला नाही. मी सांगतो काय, निवडणूक अँगलने ह्या घोषणा आणि या योजना झाल्या. या योजनेच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या गेल्या. राज्य अतिवृष्ट्या रसातळाला नेलं गेलं आणि आता या योजना पुन्हा बंद करण्याचा घाट घातला जातोय.
1 रुपयात पीक विमा दिला जात होता. आता 100 रुपयात म्हणजे काय, शेतकऱ्यांचा 1% किंवा काही योजनेत 2% वाटा असतो, तोच घेतला जाणार असं त्याचा अर्थ आहे. कारण 98% तर राज्य आणि केंद्र मिळून देत असतं विम्याचं. 2% काही योजनेमध्ये, 1% काही योजनेमध्ये 2% शेतकऱ्यांना भरावं लागतं. मला असं वाटतं तेच पैसे ते भरून घेतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभेचे विरोधी पक्ष मिळेल ना. शिवसेनेने जर सत्ताधारी पक्षाने ठरवलं विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेते ते पद द्यायचं, तर ते शिवसेनेलाच मिळेल. कारण शिवसेनेची संख्या जास्त आहे. दावा करायची गरज नाही. आमचे गटनेते, विधिमंडळ गटनेते आम्ही विधिमंडळ सचिवालयाला कळवलेलं आहे. ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता करायचा त्यावेळेस त्यांनी आमच्या पक्षाला जो कोणी म्हणजे त्यांनी आम्हाला निमंत्रित करून आम्हाला विचारणा करावी. अजून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आम्ही दावा करून काय अर्थ आहे, आम्ही तर दावा केलेलाच आहे ना. मुख्यमंत्र्यांची जी उभारून आहे त्याच्या बाजूला एक कोऑर्डिनेशन ग्रुप तयार करायची मंत्रालयाने कोऑर्डिनेशन स्थापन जावं. मदत वर्षाचा नजर ठेवली जाणार. फडणवीसांनी बोलवलेलं हे आपत्कालीन परिस्थिती त्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या कोऑर्डिनेशन हे पहा, मंत्रालयातले अधिकारी त्रस्त आहेत सध्या. मुख्यमंत्री वेगळे. आता तुम्ही एकनाथ शिंदेचं सांगताय, अजितदादांची पण रूम आहे तशीच, एकनाथ शिंदेची पण तशी रूम होते, मुख्यमंत्र्यांची पण. मुख्यमंत्र्यांनी एका विभागाची बैठक बोलवली का दोन्ही उपमुख्यमंत्री त्या विभागाची बैठक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलवतात. आणि अधिकारी काम करण्यापेक्षा बैठकातच व्यग्र आहेत. अधिकारी त्रासलेले, कारण सत्ता स्थानं वेगळ्या पद्धतीने निर्माण होणं हे अधिकाऱ्यांना मला असं वाटतं अतिशय वेदना होणार आहे. अधिकारी आज मंत्रालयातले राज्यस्तराचे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बैठकावर बैठका, बैठकावर बैठका. आणि मग या बैठकांना हा मंत्री येत नाही, त्या बैठकाला तो मंत्री जात नाही. आज नाशिकला कुंभमेळ्याची बैठक आहे, ती 4 दिवसापूर्वीच गिरीश महाजनांनी घेतली. आज एकनाथ शिंदे घेणार. मला असं वाटतं हा समन्वयाचा अभाव राज्यामध्ये नाही. राज्याचे सर्वतोपरी मुख्य हे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे या बाकीच्या वॉर रूमला कोणी फुकट विचारतील का नाही विचारतील असं मला वाटतं. बिलकुल विचारणार नाही. हे नुसते नामधारी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी या बाकीच्या वॉर रूम तयार होत आहेत. शेवटी मुख्यमंत्र्याची जी वॉर रूम आहे याला सगळ्यात महत्वाचं असतं असं मला वाटतं. पोलीस सरकार सकाळी 7:30 वाजता चांगलं आहे, स्वागत आहे. शिवाजी महाराज या निमित्तानं आठवत आहेत त्यांना. अजित पवारांनी कुठे घोषित करत नाही. तुम्ही जर विधान परिषदेचं विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असाल, काँग्रेसची भूमिका अशी आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना हवं आहे. पक्ष योग्य निर्णय घेईल. म्हणतो कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही. कोणी असेल, माझ्यासहित कोणी असेल, त्या पदाला काही चिकटून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाही. सगळे पक्ष मिळून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य आहे. पक्षाला ज्या दिवशी गरज आहे ते सोडायला तयार आहे. त्यांना काय चालते असेल, कारण ही गुंडागर्दी काही थांबणार नाहीये. नंतर काही घटना बघितल्या, कोणी टीव्हीवर बातमी बघत होती म्हणून त्याला मारहाण. कारण हे बीडचं दहशतवाद संपणार नाही. जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून बाजूला करत नाही तोपर्यंत बीडचा दहशतवाद संपणार नाही.